17 सप्टेंबर. परमेश्वराची नड, परमेश्वराविषयी तळमळ, परमेश्वराला शरणागती, परमेश्वर प्राप्ती. परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का? आणि तो कशासाठी? बाकी एवढे सर्व कष्ट करून येथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असे जरी असले तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढील मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नड भासली, त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला. संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. लग्नाच्या वेळी सावधान म्हणताच रामदास स्वामी खरे सावधान झाले. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला उपदेश करण्याविषयी विनविले, परंतु भाऊ म्हणाला, बाळ, तू अजून लहान आहेस. परंतु रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात 12 वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जाती धर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणे अत्यंत जरुरीचे आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की, रामा, तुला मी आता देह अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे. एवढे प्रेम, एवढे आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर दूर किती वेळ उभा राहणार? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ 1 पाऊल पुढे गेलो तर तो 2 पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जाण्याची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही. परमेश्वर माते समान अत्यंत प्रेमळ आहे, परंतु मध्येच हे विकार आड येतात. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही? खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जाण्याची वाट मोकळी करते व सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. हेच नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा. श्रीराम, जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे, या 3 गोष्टी मला फार आवडतात. जय श्रीराम.